हे बघा, आज मी आलेली विहिरीत पाणी काढायला आणि आत्याने मला ना छोटा हंडा दिला. ती बोलली तुझ्या हाताने काढायला होणार नाही, झाडाला थोडं पाणी घाल म्हणून. नमस्ते श्री स्वामी समर्थ. माझा हात अजून पण बरा झाला नाही, तो ना फोल्डच होत नाहीये, म्हणून मला जास्त कामं करायला जमत नाही. तरी पण मी थोडीफार कामं मला जमतात ती मी करते. सासूने ना हा छोटासा तांब्या आहे ना माझ्यासाठी आणलेला, की मी तुळशीला पाणी पण घालीन आणि देवाची भांडी घासताना पण ते पाणी काढू शकीन. पुढे धुवायला गेली ना ती लगेच येते पाणी काढून द्यायला मला, कारण तिला पण माहिती आहे की मला मोठे हंडे काढायला जमत नाही. मोठे मोठे कामं करायला पाणी लागतं ना, ती लगेच मला काढून देते. दिवस आहे ना आम्ही ताईकडे राहायला गेलो. आम्ही घरी नव्हतो तर इकडे अंगणामध्ये ना पूर्ण प्राण्याने घाण करून ठेवलेलं. तात्याने मला पाणी काढून दिलं आणि मग मी ते धुवून काढलं. गणू आहे ना मला बोलत होता की तू काम कर, तुझा हात आहे ना लवकर बरा होईल. मी बोलली हा बाबा करते मी कामं. आमच्या बागेत आहे ना खूप फुलं फुलली होती, मिरचीची फुलं, गुलाब पण फुललेला इकडे. आणि हा गुलाब कोणता माहिती आहे तुम्हाला, त्याला काटेच नव्हता आणि दिसायला पण एकदम छान दिसत होता. मग मी त्याला ना डोक्यात माळून घेतलं. बघा इकडे किती साऱ्या जास्वंदीची फुलं पण होती, ती पण मी सर्व काढून घेतली देवाला घालण्यासाठी. माझ्या आत्याला बोलली की मला ना मुंबईला जाताना ही सगळी फुलं पाहिजे, हा मी घरी जाऊन ना मस्त तेल करणार. ती बोलली हो, तू मुंबईला जाशील ना तर तुला सगळी फुलं अशी काढून देते. ते ना आत्याने तिखट मिरचीचं झाड पण लावलेलं आणि मी ना ती काढायला गेली आणि बाजूवाल्या काकींना पण त्या मिरच्या पाहिजे होत्या, मग मी सगळ्या काढून घेतल्या. त्या मला बोलते ह्या मिरच्या खूप तिखट असतात, जेवणामध्ये 1 किंवा 2च टाकायची आणि कढीमध्ये पण 1-2 टाकली ना कढी खूप छान होते. त्या बोलते मी कधीतरी यूज करते ह्या मिरच्या. आणि ह्या मिरच्याच्या बिया पडून आहे ना पूर्ण अंगणात आहे ना मिरचीची झाडं झाली आहेत. फुलं माहिती आहे तुम्हाला सेम जास्वंदी सारखी आहे, पण ती ओपन होत नाही, फक्त थोडीशी अशी ओपन होतात. त्याला आत्या आहे ना मिरचीची फुलं म्हणून बोलतात. तर मला माहित नाही फुलाला कोणतं नाव आहे म्हणून. पुढे गेल्याच्या नंतर इथे व्हाईट कलरची फुलं पण आत्याने लावलेली, ती पण मी थोडीशी काढली. आणि हे बघा माझ्या हातात मिरचीची फुलं पण आहे आणि ती व्हाईट फुलं पण आहे. हे बघा आमचं कढीपत्त्याचं झाड केवढं मोठं आहे ना. आमच्या घरी ना बाजूवाल्या काकी आलेल्या, त्यांना ना कढीपत्ता हव्या होतात. तर आत्या बोलली चल आपण काढायला जाऊया कढीपत्ता. मी बोलली चला. त्याला बोलले की मला पण मुंबईला जाताना कढीपत्ता दे हा भरपूर सारा, मी ना मस्तपैकी तेल करणार आहे कढीपत्त्याचं. ती बोलली हो तुला देईन मी. त्या वर्षी आली होती ना तेव्हा आत्याने माझ्या ना मला कढीपत्त्याचं झाड दिलं होतं, पण ते मुंबईला गेल्यावर जगलंच नाही ते झाड. नंतर आम्ही ते औषध करण्यासाठी पानं काढत होतो, औषधी पानं. सासूने औषधी झाडं पण भरपूर लावले. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.